नमस्कार. आज रामकथांच्या एकूण सिरीजमध्ये मी वेगळाच विषय घेऊन आलोय पण तरीही यात कथा आहेच आहे. कथा आहे यासाठी की अशा सगळ्या लोकांच्या आरोपाला उत्तर द्यायला आमच्या पुराणांच्या मध्ये, वेदांच्या मध्ये, उपनिषदांच्या मध्ये या सगळ्या गोष्टी सांगून ठेवल्या. त्यामुळे उगाच काहीतरी नवं शोधल्याचं आव्हानात आम्ही म्हणतो व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. जगातलं सगळं ज्ञान ही महर्षी व्यासांची उष्टावळ आहे असं आमचं आधीपासूनच म्हणणं आहे. त्यामुळं जे जे तुम्ही आक्षेप म्हणत आहात ते आक्षेप नाहीच आहेत. ते विकृत बुद्धीतून काहीतरी प्रश्न विचारायचा म्हणून तयार झालेले विषय. आता पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशीला म्हणजे 22 जानेवारीला इंग्रजी कॅलेंडरनुसार प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरामध्ये रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते आहे. काय काय आक्षेप. पौष महिन्यामध्ये हिंदू धर्मात शुभ कार्य होत नाहीत, ती कशी काय केली गेली, पहिला आक्षेप. दुसरा आक्षेप, कोणतीही वास्तू अर्धवट बांधकाम झालं असेल तर तिथे मंदिर किंवा घर करू नये, तरीही कसं काय केलं गेलं. असा कोणता मुहूर्त आहे 22 जानेवारीला ज्यामुळं प्रवेश होतो आहे, म्हणजे हा फक्त लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीचा मुहूर्त आहे म्हणून हे सगळं चाललंय का, हाही आक्षेप घेतला गेला. वाटेल ते आक्षेप घ्यायचे आणि वाटेल त्या विषयामध्ये आपलं मत व्यक्त करायचं. खास करून बाकी यांचं सोडा, म्हणजे मला डाव्यांचं, समाजवाद्यांचं, काँग्रेसींचं काय वाटत नाही. कारण यांना सवयच आहे तशी या सगळ्या मुद्द्यांच्या मध्ये आपल्या फाटक्यात दाखवून पाय घालायची. मला आश्चर्य वाटतं ते जे सध्या काय म्हणायचं ना, नवलिबरल झालेत, नवधर्मनिरपेक्ष झालेत, त्यांचं जाऊ देत. त्याच्याविषयी राजकारणाविषयी आपल्याला या चॅनलवरती बोलायचं नाहीये. मला मुद्दे सांगायचे. काय आहे की प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचा प्रवेश कोणत्या मुहूर्तावर व्हावा याविषयीची चर्चा करण्याची गरज आहे का. ज्या दिवशी राम प्रवेश करतील तो दिवस मुहूर्त असेल. ज्या क्षणी प्रभू श्री रामचंद्र प्रवेश करतील ना तो दिवस मुहूर्त असेल. म्हणजे प्रभू रामचंद्रांनी अयोध्येत परतल्यावर लोकांनी आनंदोत्सव केला आणि गुढ्या उभारल्या. काय तो सण आहे. प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येत परत आले तो सणाचा दिवस आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला तो सण आहे. म्हणजे रामचंद्राच्या प्रत्येक कृती या मुहूर्त आहेत. मग अशा संकटमोचक रामाला, म्हणजे राम 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 या मंत्राचा म्हणतोय मी, राम नाव नाहीये, या मंत्राचा उल्लेख केल्याबरोबर मनातल्या सगळ्या दुष्ट भावना निघून जातात, सगळ्या अभद्र गोष्टी गळून पडतात. त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिर प्रवेशाला, स्थापनेला मुहूर्त शोधण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला सांगितलं कोण? गरज नाही. ज्या दिवशी रामलला मंदिरात प्रवेश करतील तो दिवस आमच्यासाठी मुहूर्त असेल. आणि का इतकी घाई? घाई नाहीये, ही प्रचंड उशीर झालाय. 500 वर्षाची लढाई आहे आणि त्याच्या आधी हजारो वर्ष रामललावरती अन्याय झालेला आहे. म्हणजे बाबराचा सरदार मीर बाकीनी मंदिर उद्ध्वस्त करून तिथे ते वादग्रस्त वास्तू बांधल्यापासून ते सर्वोच्च न्यायालयानं निकाल देण्यापर्यंतचा कालावधी किती मोठा विलंब आहे. लवकर कुठे होतंय? काहीही लवकर होत नाहीये. आणि तुम्हाला वाटतंय हे लवकर होत आहे, घाई होतीये. आता तरीही सांगतो काय आहे हे. सगळ्या ब्राह्मणांनी किंवा वेगवेगळ्या लोकांनी वाराणसी स्थित एका गुरुनी काढून दिलेला हा मुहूर्त, त्या मुहूर्ताच्या विषयीची त्रोटक माहिती मी आपल्याला देतोय. आणि पुढे हा मुहूर्त काय आहे ते पण सांगतोय, हा दिवस काय आहे ते पण सांगतोय. लक्षात घ्या, या दिवशी अनेक योग आहेत. सर्वार्थ सिद्धी योग आहे, अमृत सिद्धी योग आहे, रवी योग आहे, म्हणजे 3 योग या दिवशी आहेत. मृगशिरा नावाचं नक्षत्र आहे. सकाळी 8:45 वाजता योग ब्रह्म आहे. त्यानंतर इंद्रयोग सुरू होतो
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 84 सेकंदाचा एक मुहूर्त आहे, अभिजित मुहूर्त. अभिजित मुहूर्त म्हणजे मध्यरात्री किंवा दुपारी माध्यान्ही यावेळेला जो मुहूर्त असतो त्याला अभिजित मुहूर्त म्हणतात. आणि यावेळी झालेली कामं ही प्रचंड यशस्वी होतात. म्हणजे मध्यरात्री 12 वाजता तो मास श्रावणाचा दिनवद्य अष्टमीचा चंद्रोदयी निशेला बंदित जन्म झाला वैकुंठवासी हरीचा. आठवतं ना? मध्यरात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा अभिजित मुहूर्तावरच जन्म होतो आणि धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणून तो अवतीर्ण होतो. दुपारी 12 वाजता चैत्र मास शुद्ध नवमी तिथी बरोबर दुपारी 12 वाजता भगवान श्रीरामचंद्राचा जन्म होतो. तो असतो अभिजित मुहूर्त. यावेळी जन्माला आलेलं अपत्य अत्यंत तेजपुंज असतं, चांगलं काम घडवतं आणि यावेळी सुरू केलेली कामं प्रचंड यशस्वी होतात, प्रचंड यशस्वी होतात. म्हणूनच 12:29 सुरू होणारा हा मुहूर्त अभिजित मुहूर्त 12:30 थांबतो. 84 सेकंद हा प्रचंड मोठा मुहूर्त आहे. आणि याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला अभिषेक करणार आहेत, स्थापना करणार आहेत. हा झाला मुहूर्त. आता या दिवसाचं वैशिष्ट्य सांगतो. हा दिवस आहे पौष शुक्ल पक्षातली द्वादशी. या द्वादशीला कुर्मद्वादशी असं म्हणतात. कुर्मद्वादशी काय आहे? एक कथा सांगावी लागेल त्यासाठी मला तुम्हाला. कुर्मद्वादशी काय आहे? देव दैत्य यांनी समुद्रमंथन करण्याचा निर्णय घेतला. मग मंदराचल पर्वतांना वासुकीचा दोर केला. वासुकीचा दोर करून मंदराचलाला समुद्रात टाकून त्याची रवीनं घुसळण करायला सुरुवात केली. पण मंदराचलाचं ओझं इतकं प्रचंड होतं की ना दैत्यांना दैवांना दोघांनाही ते सांभाळणं कठीण जाऊ लागलं. वासुकीला दोर केल्यामुळं वासुकीच्या देहावरती प्रचंड यातना होऊ लागल्या, त्रास होऊ लागला. मंदराचल आपल्या भारानं समुद्रामध्ये बुडू लागला. काय करायचं? मंदराचल बुडाला तर पुन्हा वर कसा काढायचा हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. प्रत्येक जण म्हणू लागला, अरे नीट ओढा, ताकद लावा. पण मंदराचलाचं ओझं एवढं प्रचंड की दोघांच्यानंही ते सहन होणं शक्य नव्हतं. आणि वासुकीने तर आता काम सोडून द्यावं, माझा दोर करू नका बाबा हो, असं म्हणायची वेळ आली. मग सगळ्यांनी मिळून प्रार्थना केली ब्रह्मदेवाला, देवा काहीतरी करा, वाचवा वाचवा. आणि हे बुडालं तर सगळी रत्न बाहेर येणार नाहीत, ही पृथ्वी कशी चालेल? मग ब्रह्मदेवाने विनंती केली भगवान विष्णूला, भगवान विष्णू काहीतरी करा देवा, काहीतरी करा. याला आधार देणं आवश्यक आहे. मग आधार द्यायचा कसा? भगवान विष्णूने कुर्मावतार म्हणजे कासवाचा अवतार धारण केला आणि आपल्या पाठीवर मंदराचलाला धरलं. मग कासवाच्या पाठीवर मंदराचल स्थिर झाला आणि मग त्याच्या मंथनाला सुरुवात झाली. हा प्रसंग ज्या दिवशी घडला, ईश्वराचा कुर्मावतार ज्या दिवशी आला, तो दिवस आहे याचा पौष शुक्ल द्वादशीचा. आणि त्यामुळं भगवान विष्णूचा कुर्मावतार मंदारण करणाऱ्या दिवशीच भगवान विष्णूचा रामावतार आपल्या मंदिरात स्थानापन्न होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं मुहूर्ताची चर्चा करणाऱ्यांनी याविषयी वाद करत बसावा. आपण 22 जानेवारीला आनंद साजरा करूया. नमस्कार.